तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ₹1500 की ₹3000. तर मित्रांनो, लाडक्या बहिणीच्या खात्यात किती रुपये जमा होणार, तर याबाबत आपण काही जी माहिती आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महिलांना किती मिळणार, 1500 मिळणार की 3000 मिळणार, याबाबत सर्वत्र चर्चा देखील होत आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्चचा हप्ता कधी जमा होणार याची महाराष्ट्रातील लाखो महिला वाट पाहत आहेत. मार्च महिना संपला, एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला, पण अद्याप 19व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत अपडेट समोर आलेली नाही आहे. ई-के-वाय-सी दुरुस्तीनंतर राज्य सरकारकडून महिनाभराची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हप्ता रखडलेला असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च एप्रिल असे 2 महिन्यांचे ₹3000 जमा होणार की फक्त मार्च महिन्याचे 1500 येणार, याची उत्सुकता शिगेला लागली आहे. रिपोर्टनुसार सरकारकडून मार्च महिन्यातील हप्त्याची लवकरच घोषणा केली जाऊ शकते. महाराष्ट्र सरकारकडून मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार पात्र महिलांच्या खात्यात 19वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचे 1500 जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिलनंतर निकषात असणाऱ्या महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात ₹1500 DBTद्वारे ट्रान्स्फर केले जातील. आधार कार्ड आणि बँक खाते संलग्न असेल त्या महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होतील. त्यानंतर निकषात बसणाऱ्या महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 जमा होणार असल्याची काही बातम्या समोर आल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे ₹3000 एकत्र जमा होऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून हप्ता खात्यात जमा होण्यास उशीर होत आहे. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा होईल असे सांगण्यात आले. पण हप्त्याला उशीर होत असला तरी हप्ते एकत्र जमा होतील असे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते. पण यावर अद्यापही सरकारकडून कोणतीही अधिकृत स्पष्टीकरण अथवा माहिती देण्यात आली नाही आहे. विधानसभेच्या तोंडावर असलेल्या या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी अथवा निकषात न बसणाऱ्या महिलांनी लाभ घेतला. पण सरकारकडून आता ई-के-वाय-सी केली जात आहे. त्यामुळे अपात्र महिलांचा लाभ बंद होणार आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांची संख्या 50 ते 60 लाखांपेक्षा जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यात सरकारकडून ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देखील देण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत ई-के-वाय-सीतील चूक दुरुस्त करता येणार आहे. त्यानंतर मात्र ई-के-वाय-सी दुरुस्ती करण्यात येणार नाही. चूक असेल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. मार्च अथवा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याबाबत सरकारकडून अधिकृत माहिती लवकरच सांगण्यात येईल. त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होण्यास सुरुवात होईल. पण खात्यात पैसे जमा झाले का हे अनेकांना मेसेज न आल्यामुळे समजत नाही, अथवा आपण पात्र आहोत का हेही समजत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही याबाबत तुम्ही माहिती मिळवू शकता. ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर तुमचा लॉगिन ID आणि पासवर्ड टाका आणि लॉगिन झाल्यानंतर अर्जाची स्थिती म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस किंवा पेमेंटचा इतिहास म्हणजेच पेमेंट हिस्ट्री या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती दिसेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.